अध्याय 3. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सद्गुरु दत्तात्रय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. हिमाद्रीवरी अत्यंत शीत, तेथे वसणारे धैर्यवंत, गुहे माझी अग्नी सतत, ठेविती अमित तपस्वी. ऐसे श्री स्वामी समर्थ, तपस्व्यांची गुहा विश्राम, त्यात प्रवेशले आत्माराम, परधाम योगीराज. तेथे सन्माने आसनावर बैसविले श्री स्वामी समर्थ, तपस्वी जोडूनी द्वयकर, म्हणती फलाहार करावा. फलाहार जलप्राशन, झाल्यावरी हरिकीर्तन, करीती पाद संवाहन, मृदू वचने बोलती. त्यागुनी अहंकार लज्जा, देवाधिदेवा स्वामी राजा, योगाभ्यास आत्मा काजा, केला पुष्कळ सांगती ते. आत्मप्राप्तीस तो काय, सांगा समर्थ सोपा उपाय, हृदयस्थ ब्रह्मात्मा निरामय, नित्योपलब्ध व्हावाजी. ऐकुनी तयांचे विनंतीस, ओळखिले विशुद्ध मानस, उदती श्री स्वामी समर्थ, श्रोती उल्हासे परिसावे. तुम्ही विरागी ब्रह्मचारी, ब्रह्मविद्येचे अधिकारी, व्हाल परब्रह्म साक्षात्कारी, याच शरीरी अविलंबे. दिसे जो जो विषय, तो अशाश्वत मिथ्या होय, तद्द्रष्टा अस्मिताभिप्रिय, स्वरूपात्मा आपणची. समूळ गळावा देहाभिमान, सुटावे पदार्थ विषयभान, जैसे व मियेले अन्न, पुन्हा न कोणी भक्षिती. देही असुनी देह व्यापार, आपणची पाहे विवेक चतुर, देहेंद्रियाचे न स्पर्शती विकार, म्हणून निर्विकार निजात्मा. या देहत्रयाचे व्यवहार, असत जड दृश्य विकार, आत्मची जाणे निर्विकार, तोची आत्मा आपण. ब्रह्मज्ञानाचे मुख्य तत्व, सात्वानुभवुनी विशुद्ध सत्व, ज्याचे निमाले विकल्प मिथ्यात्व, जीवन मुक्त पुरुष ते. शरीर प्रारब्ध कर्मक्षय, तोवरी आत्मानुसंधान अक्षय, श्री गुरु हरिभक्त प्रिय, असावे अभय साधुनी. स्वामीराज मुखे वेद संमत, ऐकुनी बोध परमामृत, तपस्व्यांचे चैतन्याकार चित्त, होऊनी लागली समाधी. तपस्वी गुहेचे पश्चिमेस, व्याघ्रद्वय करीती वास, उपद्रवन देती कोणास, संतोषित वृत्तीने. तपस्वी आणि समर्थ संवाद, चालत असता निर्विवाद, गुहेत येऊनी बैसले अविषाद, व्याघ्र तत्वबोध श्रवणार्थ. पूर्वी ते परोपज्ञानी, उन्मत्त पंडित मन्यमानी, शापे पावले तिर्यग योनी, परी सुसंस्कार मनी उरलासे. शापे पावले तिर्यग योनी, परी सुसंस्कार मनी उरलासे. संत गुरु ब्राह्मण देव, गर्वे धिक्कारिले सदैव, परापमान केले पराभव, विद्यामध्ये तयांनी. तपस्वी ब्रह्म सुखात निमग्न, उरले नाही देहभान, रजनी उरली घटिका दोन, व्याघ्रासी समर्थ बोलती. अंतरसाक्ष दिगंबर दत्त, वदती व्याघ्रासी काहू पंडित, येऊनी बैसला अंधारात, कोपऱ्यात कशासी. सेवक जनयुक्त चामर छत्र, गजाश्वावरी भरुनी ग्रंथशास्त्र, देशोदेशी तुम्ही विजयपत्र, बलात्कारे घेतले. तुम्ही बहुत विद्वजनासी, अपमानिले साधू संतांसी, तैसेची विद्या गुरुसी, प्रभू प्रकारे कष्टविले. तुम्ही असुनी पंडित ब्राह्मण, केले सद्मर खंडन, अधर्म निज मतमंडन, केले भांडण द्विजासवे. देवगुरु वेद विप्रशाप, आणि असंख्य घडले पाप, त्या योगे तामसी शार्दूल रूप, अत्युग्र पशु जाहला. योगीश्वर दर्शने हितकारी, व्याघ्रांसी उद्भवली वाग्वैखरी, येऊनी श्री स्वामी सामोरी, चरणावरी लोळती. जय जय हो श्री स्वामी समर्था, जय जय हो जगदीश्वरा, जय जयाजी दयासागरा, मोढासी उद्धरा प्रभुराया. तव महिमा अनंत अपार, लीला विग्रही निरंतर, अगम्य अशक्य नाही पामर, कायवानु समर्थाते. दर्शने वाचा फुटली तत्काळ, मुख आम्ही पशु केवळ, धन्य धन्य परमकृपाळ, जगतपाला बोलविले. न करावा आमचा अभेर, माय बाप तुची माहेर, करुनी दीन जनांगीकार, भव संसार पार करावे. मग समर्थे कृपा कर, ठेविला व्याघ्र मस्तकावर, वदती श्री करुणा सागर, श्रोती सादर परिसावे. अविनाशी क्षेत्र काशीपुरी, जन्म पावाल योगी उदरी, द्विजकुलवंशी सदाचारी, वेद वेदांग पारग. पश्वादी देही नाही गती,
ऐसे निगमागम गर्जती, यास वनृजन्म दुर्लभ प्राप्ती, महत् सुकृते होतसे. त्या हिमाद्रीच्या पायथ्या समीप एक संन्यासी मौन्य रूप, करिता झाला अत्युग्र तप, दत्त दर्शना कारणे. षटत्रिशती संवत्सर अनुष्ठान केले निराहार, परंतु दत्तात्रेय दर्शन एकवार, देखिले झाले नसे तया. कंटाळूनी झाला निराश, म्हणे कैसा गुरु मंत्रोपदेश, फळला नसे लवलेश, बहुत क्लेश भोगुनी. मी महापापी केवळ, कैसा उधरिला अजामेळ, काय कामाचे तपोबळ, धिक्कार असो मज लागी. ऐसा संन्यासी तळमळीत, तो निद्रिस्त असता स्वप्नात, दत्तात्रेय दाविती दृष्टांत, श्रोती एकचित्ते ऐकावा. हिमाद्रीवरी पुण्यगुहा, आम्रवृक्षा समोर पहा, तेथे दत्तात्रेय योगी महा, वसती जावे तद दर्शनार्थ. ऐसा दृष्टांत स्वप्नी होत, मग तो यती होऊन जागृत, नित्य विधी सारुनी त्वरित, आला गुहे सन्निध. पाहुणे व्याघ्र भयंकर, भयभीत झाला यती फार, तयासी म्हणती योगीश्वर, तोसी कार्य व्यर्थची. स्वप्नभ्रांती चेष्टा मस्करी, काही न चिंता भीती तस्करी, त्वदीप इच्छा श्रेयस्करी, आता निर्धारी होईल. मग दत्तात्रेय स्वरूप सुगुण, दाविले त्रिगुणात्मक पूर्ण, तपस्वी व्याघ्र यती लोटांगण, वारंवार घालिती. म्हणती आजी पुरले मनोरथ, गुरु दत्तात्रेय स्वामी समर्थ, नेत्री अवलोकिले यथार्थ, झाले सार्थक तपाचे. मग तपस्वी आणुनी आरती, मनोभावे ओवाळीती, मंत पुष्पांजली दक्षिणा करीती, लोटांगण घालिती वारंवार. ऐसे परमानंदमय त्रिभुवन, पुष्पे वर्षती देव विमानातून, उत्साह समारंभात श्री स्वामी समर्थ अंतर्धान पावले. सर्वांसी वाटले आश्चर्य, एकाएकी आनंद विस्मय धैर्य, आम्हास करुणी कृतकार्य, श्री गुरुवर्य गुप्त झाले. ऐसी श्री गुरु समर्थांची लीला, अगम्य अतर्क देवादिकाला, भवानवी तारक सर्वत्राला. इति तृतीयोमोऽध्याय समाप्तः. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.